नमस्कार मित्रांनो, आज आपण एका बातमीबद्दल बोलणार आहोत जिने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडला आहे। धर्माच्या आणि श्रद्धेच्या नावाखाली लोकांच्या भावनांची कसा खेळ मांडला जातो याचा एक भयंकर आणि काळा चेहरा नाशिकमध्ये परत एकदा उघड झाला आहे। आज आपण पाहणार आहोत नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात यांची संपूर्ण इनसाइड स्टोरी। तर त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पोलिसांच्या हाती जे लागलं आहे ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। मित्रांनो, नाशिकच्या कथित भोंदूबाबा अशोक खरात सध्या पोलिसांच्या जाळ्यात चांगलाच अडकला आहे। या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे आणि या एसआयटीच्या हाती एक नव्हे तर तब्बल 160 जीबीचा डिजिटल डेटा लागला आहे। पोलिसांनी या बाबांच्या अड्ड्यावरून 2 पेन ड्राईव्ह, एक लॅपटॉप आणि 64 जीबीचा डाटा देखील जप्त केला आहे। पण खरा धक्का तर पुढे आहे। या डेटामध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूया। तो लॅपटॉप आम्हाला द्या। तुमच्या खिशात काय आहे सर्व बाहेर काढा। हे पेन ड्राईव्ह घ्या। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जप्त केलेल्या डेटामध्ये पुराव्यांना ए, बी आणि सी असे कोडवर्ड देण्यात आले आहेत। यातील ए फोल्डरने पोलिसांची झोप उडवली आहे, कारण यात अनेक महिलांवरती झालेल्या लैंगिक शोषणाचा आणि भयंकर पुरावे त्याचबरोबर व्हिडिओ असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। जसा जसा तपास पुढे जातोय तसा तसा रोज नवनवीन महिला या पुढे येऊन बाबांविरोधात तक्रारी करत आहेत। याच गंभीर आरोपाखाली आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने भोंदूबाबाला 3ऱ्या गुन्ह्याखाली 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर मित्रांनो, चमत्कार आणि अंधश्रद्धा याच्या आहारी जाऊन अशा भोंदूबाबावरती विश्वास ठेवणं किती महागात पडू शकतं हे या प्रकरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले। आता या पोलीस तपासात 160 जीबी डेटामधून अजून कोणती मोठे नावे आणि काळे कृत्य बाहेर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? या भोंदूबाबाला कोणती शिक्षा व्हायला पाहिजे? आणि विशेष म्हणजे ही सगळ्या गोष्टी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।